तर आजचं जे धम्मपद आहे ते धम्मपद 242 आणि 243. 242 आणि 243 हे आहे मलवग्ग. मलवग्ग यामधून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे याप्रमाणे आहे. मलत्तिया दुचरितम मच्छरेम ददतो मलं मलावे पापका धम्मा अस्मिन् लोके परमच्छ परमच्छ ततो मलमलतरम अविद्या परमं मलं एतं मलं पहातन्वो निम्मल होतो भिक्खवो. तर अशी गाथा आहे. तर ही जी गाथा आहे यामध्ये स्त्रियांबद्दल सांगितलेलं आहे, स्पेशली लेडीज बद्दल. तर प्लीज जे काही मी सांगत आहे ते भगवान बुद्धांनी जे धम्मपदमध्ये दिलेलं आहे तेच सांगत आहे. आणि यामुळं ग्रुपमधील कोणत्याही स्त्रीनं मनामध्ये ठेवायचं नाही की मी असं असं बोललो. जे काही आहे ते भगवान बुद्धांची शिकवण मी सांगत आहे. ॲज अ प्रूफ वाटलं तर मी ग्रुपमध्ये टाकून पण देईल कोणतं धम्मपद आहे आणि काय काय सांगितलेलं आहे. तर मी जे काही बोलणार आहे ते माझं पर्सनल कोटेशन नाही आहे आणि पर्सनल वाक्य नाही आहेत. नाहीतर मोस्टली स्त्रियांमधलं जे हे असतं ते जागा होऊन जातं की स्त्रियाबद्दल असं बोलणं तसं बोलणं. ओके. तर मी नाही बोलत आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि जे काही सांगितलेलं आहे ते मी ग्रुपमध्ये पण टाकून देणार आहे. तर बेटर राहील की ट्रूथ ऍक्सेप्ट करावं आणि स्वतःच्या इगोला मान न देता सत्याला स्थान देऊन शांततेपर्यंत गेलेलं कधी बरं असतं. ठीक आहे. भगवान बुद्धांनी इथं म्हटलंय की मलत्तिया दुचरितम मच्छरेम ददतो मलं मलावे पापका धम्मा अस्मिन् लोके परमिच्छ. त्याच्यामध्ये दिलेले आहे की लैंगिक गैरवर्तन हे स्त्रीचे डाग आहेत. नंतर कंजूसपणा देणाऱ्यांचा कलंक आहे. वाईट मार्ग खरोखरच या जगात तसेच पुढील जगातही कलंकित आहे. Okay. तर ही जी पहिली गाथा आहे, मलत्तिया दुचरितम मच्छरेम ददतो मलं मालवे पापका धम्मा अस्मिन् लोके परमिच्छ. अस्मिन् लोके परमिच्छ म्हणजे या जगामध्येही ते कलंकित आहे. जसं डाग असतो, जसा कपड्यावरचा डाग असतो. खूप चांगला शर्ट घेतलाय तुम्ही एकदम पांढरा शुभ्र, तसंच तुम्ही लेडीज खूप पांढरे कपडे वगैरे आपण घालतो, जेंट्स घालतात वगैरे, पण त्याच्यावर सपोज शाईचा डाग पडला एकदम ब्ल्यू डार्क थिक शाई, तर त्या शाईचा डाग जात नाही. किती धुवा मोस्टली थोडासा स्टेन राहतोच, थोडासा डाग जो असतो राहतो. तर तसंच भगवान बुद्ध म्हणतात की जे लैंगिक गैरवर्तन ज्याला आपण कामेष्मिच्छाचार म्हणतो, तर ते या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही तो डाग निघत नाही लवकर. या आणि भगवान बुद्धांनी इथं दुसरं एकाच गाथेमध्ये 2 वाक्य घेतलेले की कंजूसपणा हा देणाऱ्यांचा कलंक आहे. तर इथं भगवान बुद्धांनी जी मनाची क्वालिटी आहे, मनाचं जे मनाची जी उच्चतम मन जे आहे, मनाची जी उच्चता आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की ततो मला मलात्रम अविद्या परमं मलं एतं मलं पहानत्वा निर्मला होतो भिक्खवो. यापेक्षाही
लैंगिक गैरवर्तन आणि कंजूसपणापेक्षाही एक मोठा डाग आहे, कलंक आहे. तर कोणता आहे? अज्ञानाचा कलंक, इग्नोरन्सचा कलंक. आणि ते सर्वात वाईट आहे. भिक्खू, या डागांचा तुम्ही त्याग करा आणि स्वस्थ व्हा, असं भगवान बुद्ध म्हणतात. तर ही जी गाथा आहे, आवाज येत आहे ना सगळ्यांना? मॅम? आवाज येतो. ठीक आहे. तर ही जी गाथा आहे की भगवान बुद्धांनी ज्यावेळेस वेळवणा मॉनेस्ट्रीमध्ये सांगितली, वेळवण विहारा. तर ही गाथा एका पत्नीविषयी, एका माणसाच्या पत्नीविषयी भगवान बुद्धांनी सांगितली, ही जी ऑडल्टरी करते. ऑडल्टरी म्हणजे कामेसुमिचर. ओके. तर भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये त्या स्त्रीचं आणि त्या पुरुषाचं नाव नाही घेतलेलं आहे. ठीक आहे, नाव नाही, फक्त एक वन वुमन अँड वन मॅन बद्दल सांगितलं. तर हा जो पुरुष आहे, त्याची जी पत्नी असते ती एकदा कामेसुमिच्छेच्या करते आणि तिचं जे बिहेवियर असतं ते चांगलं नसतं. ओके. तर त्यामुळे काय होतं की हा जो व्यक्ती असतो हा कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहत नाही. म्हणजेच त्याची पत्नी असं वागत असते, त्यामुळे तो कोणाला तोंड दाखवण्याच्या लायक राहत नाही. आणि त्यानंतर तो भगवान बुद्धांच्या समोरही जात नाही. मला की तो दरवेळेस भगवान बुद्धांच्या प्रवचनाला जायचा, पण तो ज्यावेळेस हे त्याला कळतं तर तो भगवान बुद्धांच्या समोरही जायला शेमफुल व्हायला लागतो, म्हणजे त्याला लज्जा यायला लागते. आणि भगवान बुद्धापासून तो दूर जायला. तर काही वेळानंतर, जसं ते थोडासा काळ चालला जातो, तर काही वेळानंतर तो भगवान बुद्धाजवळ जातो आणि सांगतो की, म्हणजे भगवान बुद्ध विचारतात, तू एवढा ऍबसेंट का होता? भगवान बुद्धांना ऑलरेडी सगळं माहिती असतं की काय आहे ऍक्च्युअल, काय कारण. तर मग ते सगळी स्टोरी सांगतो. तिथं खूप लोक बसलेले असतात ऑलरेडी. तिथं भगवान बुद्ध सगळ्यांच्या समोर एक वाक्य म्हणतात की माझ्या शिष्या, स्त्रिया ज्या आहेत त्या नदी, रस्ता आणि दारूची दुकान किंवा विश्रामगृहासारख्या आहेत, किंवा रस्त्याच्या किनाऱ्याला जे भांड असतं त्यासारखे आहेत. त्या सर्व प्रकारच्या लोकांशी संगत करतात आणि खरोखर लैंगिक गैरवर्तन हे स्त्रीच्या नाशाचे कारण आहे, असं भगवान बुद्ध तिथं म्हणतात. ओके, हे भगवान बुद्धांचे वाक्य, प्लीज अंडरस्टँड. हे माझं वाक्य नाही. वाटलं तर मी तुम्हाला 1 मिनिट स्क्रीनवर ठेवतो या, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हे माझं वाक्य नाही. ओके. कारण की थोडस कॉन्ट्रडिक्टरी आहे, परंतु प्लीज. ओके, बघा. माय डिसायपल, women are just like a river or a road or a liquor shop or a rest house. A water pot stand the roadside. They associate with all sort of people. Indeed, sexual misconduct is the cause of ruins for a woman. ओके. तर मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवून दिलंय की हे माझं वाक्य नाहीये. ओके. सो या गाथेमधलं जे सार आहे ते चांगलं आहे की कोणाला यामध्ये दोष नाही लावायचा आहे. परंतु इथं भगवान बुद्ध मग म्हणतात की ऍक्च्युअल काय की स्त्रिया ज्या असतात त्या ज्या दुचरित असतात. मी प्रत्येक, म्हणजे इथं भगवान बुद्धांनी प्रत्येक स्त्रियाबद्दल नाही सांगितलेलं आहे. जे दुचरित असतात, ज्यांचं चरित्र, ज्यांचं कॅरेक्टर चांगलं नसतं, ते कशा असतात? ते एखाद्या
विश्रामगृहासारखे असतात, त्या एखाद्या रोड सारखे असतात. तर खूप उदाहरणं दिले पवन बुद्धांनी की त्या रोड सारखे असतात, रोड सारखे असतात, वॉटर पॉइंट्सच्या जसं ते पाण्याचं भांड आहे, पाणी जिथं प्रत्येक जण जेव्हा पाणी पितं. ओके, तर त्या प्रत्येक अशा व्यक्तींसोबत कम्युनिकेट होतात, असोसिएट होतात. तर इंडिड तरी भगवान बुद्ध म्हणतात की कामे सुमिच्छाचारामुळं स्त्री ही म्हणजे कलंकित होऊन जाते. तर याच जन्मामध्ये नाही तर हा डाग कितीतरी जन्मापर्यंत सोबत राहतो. त्याच्यानंतर दुसरी जी गाथा आहे यामध्ये की ततो मला मला तरंग अविद्या परमं मला एतं मलं पहानत्वा निम्मलः तो होता भिक्खव. भगवान बुद्ध दुसऱ्या गाथेमध्ये म्हणतात की अज्ञान हे सर्वात वाईट आहे. भिक्खू, त्या डागापासून तुम्ही दूर राहा आणि स्वस्थ राहा. हे या गाथेचा अर्थ आहे. परंतु याच्यापेक्षाही महत्वाचं यामध्ये हे आहे की का असं भगवान बुद्धांनी म्हटलं तर लास्ट सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट जो येतो लैंगिक गैरवर्तनासाठी लास्ट, ज्याला आपण वासना म्हणतो. लस्ट लस्ट काय आहे की लस्ट जिथं स्त्री आहे, मी एकदम खुल्या मनानं बोलणार आहे हा. मी काही दबून किंवा काही फक्त मनामध्ये माझ्याप्रती राग वगैरे ठेवू नका, पण जे आहे ते मी खरं बोलणार आहे, जे आहे ते ट्रूथ सांगणार. ऍज पर माय रिफ्लेक्शन आहे हे, जे काही सांगत आहे माझे रिफ्लेक्शन्स आहेत आणि लॉर्ड बुद्धाचं पण त्यामध्ये आहे. तर लस्ट आहे, तर लस्ट काय करतं की इथं एक वाक्य अजून घेतोय मी, खूप इम्पॉर्टंट आहे. अट्रॅक्शन इज द वेपन ऑफ लस्ट. माझंच वाक्य होत आहे. तर आकर्षण हे वासनेचं शस्त्र आहे. ओके, आकर्षण हे वासनेचं शस्त्र आहे. आता हे कसं काम करतं हे मला जास्त काही सांगायची गरज नाही. आकर्षण कशी निर्माण केले जाते? आकर्षण निर्माण करण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ब्युटी, सुंदरता. आता तुम्ही म्हणसाल की नाही, हे हे तर चुकीचं आहे की सुंदर दिसणं हे प्रत्येक स्त्रीचं काय म्हणतात वाक्य वापरल्या जातात असे आजकाल. आद्य कर्तव्य नैसर्गिक गुणधर्म, आद्य कर्तव्य नैसर्गिक गुणधर्म, अजून चंचलता, या टाईप वापरतात बरेच जण. आम्ही सुंदर नाही दिसलं पाहिजे या टाईप वापरतात. परंतु सुंदरता अट्रॅक्शन साठी खूप महत्वाची असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुंदर देतो, तुम्ही सुंदर आहात तर तुम्ही स्वतःला काय म्हणतात त्याला वाईट करून टाका किंवा खराब दिसणार करून टाका, असं नाही. ओके, परंतु ज्यावेळेस सुंदरतेला आलेपण लावल्या जातं त्यावेळेस वासना निर्माण होण्यासाठी कृत्या केल्या जातात. तर हे आलेपण काय आहे की जसं तुम्ही ब्युटिफिकेशन करता, ब्युटी इज अ नॅचरल, पण ब्युटिफिकेशन जे आहे त्या सुंदरतेला कलंकित करून टाकतात. म्हणजे कसं सांगतो आता, जसं की एक स्त्री आहे, ती काय करते की स्वतःला सुंदर करण्यासाठी बाहेरील वस्तूंचा उपयोग करते. बघा, ब्युटिफुल गोष्टी खूप आहे या जगामध्ये. जसं सुंदर फुल फुल जास्त फुल, कमळाचं फुल, गुलाबाचं फुल, जास्वंद, कोणतंही फुल घ्या, ते पण सुंदर आहे दिसायला, आहे की नाही? त्याचा पण सुगंधित वास येतो. परंतु त्याला स्वतःला सुंदर करायसाठी काही लावायची गरज आहे का? कधी ऐकलं का गुलाबाच्या फुलाला लिपस्टिक लावायची गरज आहे किंवा त्याला बाहेरच्या अत्तराची गरज असते? इवन आपण ज्यावेळेस गुलाबाची फुल घ्यायला जातो तर आपण त्या अं, फुल विक्री करणाऱ्या माणसाला स्वतःहून म्हणतो, अरे का रे बा, तू याच्यावर वरतून तर सुगंध नाही मारलेला आहे.
का म्हणतो असं? कारण की आपल्याला नॅचरल गोष्ट चांगली वाटते. नॅचरल फुलाचा जो सुगंध आहे तो चांगला वाटतो. आणि तोच जर वरतून मारलेला असेल, दुसरा वास येत असेल, तर आपण डायरेक्टली म्हणतो, "नाही, नाही, हा नॅचरल नाहीये." आपण जिथं निसर्ग येतो तिथं नॅचरल गोष्टीला जास्त महत्त्व देतो. परंतु जिथं ओन परसेप्शन येतं, जिथं तुमची स्वतःची सुंदरता येते, तिथं तुम्ही स्वतःला जास्त अनैसर्गिकरित्या सुंदर करायचा प्रयत्न करतो. का? कारण की आतमध्ये असते लस्ट, वासना. ही जी वासना आहे, ही वासना काय करते? स्त्रियांना सुंदर दिसण्यासाठी प्रयत्नशील राहते आतमध्ये. का? कारण की निसर्गामध्ये हे दोन्ही ऑब्जेक्ट निसर्ग चक्र पुन्हा पुन्हा समोर चालण्यासाठी बाइंडेड आहे. ओके. इट्स नॅचरल. इट्स नॅचरल. तर ती सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. तर काय आहे की ब्युटी जी आहे ती लस्टशी कनेक्टेड आहे. इथंच मग आकर्षणासाठी प्रयत्न केला जातो. ओके. कारण की बघा, कधीही एखाद्या गुलाबाच्या फुलाला पाहिल्यानंतर, की सॉरी, एखाद्या जास्वंद, गुलाब किंवा मोगरा किंवा काही म्हणा, त्याला पाहिल्यानंतर कधी वासना निर्माण होते का मनामध्ये? काही कधी वाईट विचार येतात का? हा. ज्यावेळेस आपण भगवान बुद्धासमोर फुलं ठेवतो, त्यावेळेस कधी वाईट विचार येतात का मनामध्ये? कामवासनेचे किंवा कामेष्मिच्छाचाराचे? बिलकुल येत नाही. ओके. परंतु ज्यावेळेस आपण स्वतःला प्लीज याच्यावर रेषा मारू नका. पण ज्यावेळेस एक मी चेंज करते पुन्हा. येस. पण ज्यावेळेस आपण स्वतःला अनैसर्गिकरित्या म्हणजे अननॅचरली ब्युटिफिकेशन करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस इंटरनली लस्टच वर्क करत असते. ओके. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तर महत्वाचं हे आहे की स्त्री जी असते ती पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्वतःला ब्युटिफाय करत असते. मोस्टली बघा तुम्ही 50, 45, 60, 65, 70, एव्हन 75 इयर्सची पण स्त्री असेल, ओल्ड, एकदम ओल्ड वन, शी ऑल्सो ट्राय टू ब्युटिफाय देअर नेल्स. कधी कधी ते नेल पेंटही लावतात. त्यावेळेस इव्हन 75 ला नेल पेंट लावतात. वाय? बिकॉज देर इज नो ट्रेनिंग. तर ट्रेनिंगच नाही आतमधून की कसं या लस्टला रिमूव्ह करा, कसं या या गोष्टीला रिमूव्ह करा. ओके. तर हे खूप महत्वाचं आहे. इट्स ऑल द सेक्स ऑब्जेक्ट. मी आज डायरेक्टली बोलत आहे, बट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. कारण की ध्यानामध्ये हे बाधा करणारं सगळ्यात पहिलं ऑब्जेक्ट आहे कामचंद. काम सुखानी कालो योगो कामचंद कामानां असाद कामानां आदिनाव ओकार संकिलेश. हे सगळे शब्द याच्याशी संबंधित आहेत. तर हे काय करतं ऍक्च्युली? ऍक्च्युली काय होतं की ज्या वेळेस व्यक्तीच्या मनामध्ये लस्ट असते, तर लस्ट ब्लाइंड द माइंड. ओके. लस्ट काय करते? मनाला आंधळ करून टाकतं. मोस्टली बघा, Lord Buddha never say anything. The word we used mostly in these eras, mostly त्यावेळेस प्रेम आणि love, all these things, all these things is just sugar coated कामेशुमिच्छाचार. शुगर कोटेड पिल्स, जे शुगर कोटेड पिल्स असतात, म्हणजे वरतून गोड असतात, अंदरून कडू असतात. ओके. त्या टाईप आहे. लव्ह इज लाईक शुगर कोटेड लास्ट. आय एम सॉरी कोणाच्या व्ह्यूजला जर धक्का पोहोचत असेल तर, परंतु इट इज ट्रूथ. ओके. इट इज अ ट्रूथ. आपण खूप म्हणतो ना की आय लव्ह यू अँड मी तुमच्यावर खूप प्रेम करतो whatever. But inside, what is going on? It is just attraction between the two bodies. Okay. So
Please forgive me if I'm wrong, but that's the truth. Okay, that's why all the samsara journey is going. All the संसाराची जी जर्नी आहे, जी संसाराचं जे चक्र आहे ते वाहत आहे. ओके, त्याच्यासाठीच हे सगळे भ्रम अविद्या तयार करत असते. ओके, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लस्ट जे असते ते मनाला आंधळ करून टाकतं. ज्यावेळेस वासना मनामध्ये असते त्यावेळेस प्रज्ञा बिलकुल कट होऊन जाते. प्रज्ञा, माइंडफुलनेस, जागरूकता, अवेअरनेस, त्यानंतर त्याला म्हणू आपण मराठीमध्ये सत विवेक बुद्धी म्हणतो आपण त्याला. ओके, अंडरस्टँडिंग व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याची जी याची जी मनामधली जी समज असते ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते, आंधळी होऊन जाते, समजत नाही त्यावेळेस. ओके, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग भगवान बुद्ध काय म्हणतात की ह्याच गाथेमध्ये कंजूसपणा हा देणाऱ्यांचा कलंक आहे. तर इथं काय की गिफ्ट आणि दान हे दोन सब्जेक्ट भगवान बुद्धांनी सांगितलेले या गाथेमध्ये. ओके, मोस्टली धम्मपद अठ्ठकथामध्ये लॉंग डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की भगवान बुद्धांनी काय सांगितलं. तर भगवान बुद्धांनी हे याच पद्धतीनं सगळं सांगितलं. हे धम्मपद अठ्ठकथामध्ये तुम्हाला दिसून येईल. वाटलं तर मी तुमच्यासाठी टाकून पण देईल ग्रुपमध्ये की काय कसं कसं शिकवलेलं आहे भगवान बुद्धांनी. तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. ओके, परंतु ज्यावेळेस मी धम्मपद घेत असतो, ओनली लॉर्ड बुद्धाची टीचिंग्स, भगवान बुद्धांनीच काय सांगितलेलं ते नसतं. बरेच वेळेस माझे ओन रिफ्लेक्शन पण असतात, परंतु कनेक्टेड फोर नोबेल ट्रूथ्स असतात. तुम्ही मी जे काही ओन सांगणार ते तुम्ही कनेक्ट करा चार आर्य सत्यासोबत. जर ते चार आर्य सत्यासोबत कनेक्टेड असेल तर इट इज लॉर्ड बुद्धा's टीचिंग बट विथ ओन रिफ्लेक्शन्स. ओके, तर लस्ट, ब्युटी, अट्रॅक्शन, ऑल दिस थिंग्स टेक्स अस टू द संसार. हे सगळ्या ज्या काही गोष्टी त्या आपल्याला संसाराच्या भावचक्रामध्ये फिरवण्यासाठी मारानं निर्माण केलेले शस्त्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. नाहीतर तुम्ही स्वतः बघा, इथं जवळपास 224 लोक आहेत, मोस्टली मॅरिड आहेत. ओके, लग्न झाल्यानंतर व्हॉट इज द मेन ऑब्जेक्ट, व्हॉट इज द मेन पर्पज, मला काही सांगायची गरज नाही. मग मुलं होतात, देन यू बाइंड विथ देम. ओके, पुन्हा ते चक्र चालतच राहतं. देन ऑल दिस थिंग्स इज क्रिएटेड बिकॉज ओनली टू रन द संसार. परंतु मी हे नाही म्हणत की हे चुकीचं आहे किंवा वाईट आहे. त्याच्यामधूनही तुम्ही पुण्यच करता की महामंगलसूत्रामध्ये भगवान त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे की स्वतःच्या आई वडिलांचं भरण पोषण करणं, पत्नीचा व्यवस्थित ठेवणं, त्याच्यानंतर मुलांना व्यवस्थित ठेवणं, तिचं मंगल, हेच ब्लेसिंग्स. ओके, त्याच्यामधूनही ब्लेसिंग्स आहे. तर बघ, गिफ्ट गिफ्ट देण्यामुळं मनाची जी क्वालिटी आहे ती हाय होऊन जाते. ओके, गिफ्ट मोस्टली आपल्याकडे हे कल्चर नाही आहे. हे थायलंडमध्ये खूप पाहिलं जातं. तुम्ही जर थायलंड गेले असाल तर जर तुमचे ओळखीचे लोक जर असतील तर तिथे गिफ्ट खूप दिल्या जातात. तर इवन माझे जे मित्र आहेत, मी जर त्यांना भेटायला गेलो, मोस्टली जे माझे जे ट्रॅव्हल कंपनीज मधले जे मित्र आहेत, मॅनेजर किंवा डायरेक्टर्स वगैरे, त्यांना भेटायला गेलो तर मी त्यांना गिफ्ट्स घेऊन जात असतो. आणि ते जेव्हा मला मीटिंग करायला येतात तर ते माझ्यासाठी गिफ्ट्स घेऊन येतात. ओके, तर हे यामुळे काय होतं की जी मेंटल क्वालिटी जी आहे, ओके, जी क्वालिटी ऑफ माइंड आहे ती हाय होऊन जाते गिफ्ट दिल्यानं. इव्हन तुम्ही कोणालाही भेटायला जर जासाल, सपोज तुम्ही कोणाला भेटायला चालले आणि ओके, जस्ट 50 रुपी, 10 रुपी, 20 रुपी, एनिथिंग तुम्ही जर त्यांना गिफ्ट मध्ये द्यायला लागले तर एव्हरी डे एक जस्ट हे सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर त्यामुळे काय होतं की एव्हरी डे जर तुम्ही कोणाला भेटताय, तुम्ही स्वतः ओन रिफ्लेक्शन बघा मनामध्ये काय घडणार त्यावेळेस. देताना तुम्ही पण खुश होणार
आणि घेताना जो व्यक्ती तो पण खूप आनंदित होणार. ओके. इव्हन जो व्यक्ती तुम्हाला एनिमी समजतो, शत्रू समजतो, त्याच्यासोबत हे तुम्ही करून बघा. ओके. पहिलं गिफ्ट द्या त्याला, स्माइल. दुसरं गिफ्ट द्या त्याच्यासोबत गोड बोलणं, चांगलं बोलणं. आणि तिसरं गिफ्ट मटेरियल देऊन बघा. ऑटोमॅटिक एव्हरीथिंग फिनिश होऊन जातं. ओके. आणि त्याच्या मनामधली स्थिती बघा, तो खुश होऊन जातो. तर इथं मनाची क्वालिटी खूप महत्वाची. इथं मनाची क्वालिटी डेव्हलप होते. आणि सेकंड याच्यात भगवान बुद्धांनी सांगितलं की दान. तर दान देणं पण ही खूप हायर क्वालिटी आहे. हे महत्वाचं नाही की तुम्ही किती मोठं देता, हे जसं की अमाऊंट किती मोठी देता, परंतु ज्यावेळेस तुम्ही देत आहात, तर त्यावेळेसची जी रिचनेस आहे मनाची ती खूप हाय होऊन जाते. इट्स अ व्हेरी हाय काइंड ऑफ माइंड. ओके. त्याची जी प्युरिटी आहे मनाची, जी क्वालिटी आहे, ती चॅरिटी आणि गिफ्ट न काय होते, ती खूप हाय होऊन जातात. त्याच्यामुळेच भगवान बुद्धांनी पारमितामध्ये दानाला सर्वात महत्व दिले. कारण की दान आणि ग्रीड, जसं आपण ग्रीड, हेटेड, डिल्युजन म्हणतो, लोभ, दोष, मोह. तर लोभ जो आहे तो सर्वात, आसक्ती आणि लोभ एकच कनेक्टेड, दोन्ही गुणधर्म एकाशीच कनेक्टेड आहेत. तर लोभ, दोष, मोह. तर लोभ सर्वात प्रथम, आसक्ती आणि लोभ सर्वात प्रथम येतो. कारण की हे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे आणि याला वीक करण्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट दान आणि गिफ्टच आहे. एकीकडं कंजूसपणा निर्माण होतो. ओके. एकीकडं कंजूसपणा निर्माण होतो. देताना बघा, जर दिल्यानंतर दिल्यानंतर मनामध्ये उत्पन्न होते की काच दिलं मी, मे बी आय डोंट हॅव टू गिव्ह, मे बी आय डू रॉंग. ओके. असं जर मनामध्ये उत्पन्न होत असेल, तर जे काही तुम्ही दिलेलं दान किंवा गिफ्ट आहे, ते ते डिकोरेटेड, इम्प्युअर होऊन जातं. तुम्हाला त्याचे रिझल्ट तर भेटतील, परंतु एवढे स्ट्रॉंग नाही भेटतील. ओके. म्हणून भगवान बुद्धांनी इथं हे सेकंड याला हे दिलेलं, म्हणजे महत्व दिलं. तर इम्पॉर्टंट काय की हे सगळं करताना इग्नोरन्सला अफेक्ट पडत नसतो. ओके. जी अविद्या आहे, जर तुम्ही 10 पारमी, जसं काल भगवान सॉरी, काल अजान कोविलोंनी दस कुशल कर्म सांगितले, 10 पुण्यक्रिया, पुण्यक्रियावत्तू हे सांगितले. तर ज्यावेळेस हे पुण्यक्रिया आपण करतो, तर ऑटोमॅटिकली आपलं जे माइंड आहे त्याची जी क्वालिटी आहे ती हाय होऊन जाते, खूप प्युअर होऊन जाते. इवन दस पुण्यक्रिया वस्तूमध्ये पण भगवान बुद्धांनी दानालाच महत्व दिलेलं आहे. ओके. सो इम्पॉर्टंट आहे की जे जे व्यक्ती डोनेट करत नाही त्यांचा कंजूसपणा ऑटोमॅटिकली वाढत राहतो, आणि जे जे व्यक्ती करत राहतात त्यांचा कंजूसपणा कमी होत राहतो. तर कंजूसपणा, लैंगिक गैरवर्तन, कामेष्मिचाचार हे या जीवनामधले डाग आहेत. का सांगते मी एवढं डिस्क्रिप्शन मध्ये, कारण की ह्या जीवनामधले डाग आहेत. तुम्ही सर्फ एक्सेल आणा की रिन आणा की कोणती साबण आणा, हे डाग इझिली निघत नाहीत. मी नॉर्मल शब्द वापरले, आय एम सॉरी. परंतु ह्या मनाच्या डागांना स्वच्छ करण्यासाठी फक्त प्रज्ञेचीच गरज असते. प्रज्ञाच त्याला फक्त थोडस रिमूव्ह करू शकते, थोडस नाही, सॉरी, थोडस नाही, कम्प्लिटली रिमूव्ह करू शकते या स्टेन्सला. परंतु या स्टेन्सला रिमूव्ह करण्यासाठी, प्रज्ञा डेव्हलप करण्यासाठी, अविद्या नष्ट करण्यासाठी पहिले तुम्हाला 10 पारमिताचं पालन करावं लागतील. लैंगिक गैरवर्तन नष्ट करण्यासाठी तुम्हाला 32 पाठ प्रॅक्टिस करावं लागते. तुम्हाला या गोष्टींवर पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल, पुन्हा पुन्हा अनालिसिस करावं लागेल. ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे डाग म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू हो, या जीवनामध्ये या डागांपेक्षा वाईट डाग कोणता आहे? इग्नोरन्स. तर पुण्यक्रिया व तो पारमिता जर तुम्ही पालन नाही करत आहे, तुम्ही शील पालन नाही करत आहे, तुम्ही भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण पालन नाही करत, ऑटोमॅटिकली तुमचा इग्नोरन्स डेव्हलप करत आहे. अविद्या जो या जगामधला सर्वात मोठा वाईट डाग स्टेन आहे, तो तुम्ही डेव्हलप करा. साहजिक आहे, तो या जन्मामध्ये तुमच्या मनावर लागलाय.
तुम्ही त्याला कमी नाही करत आहे, तुम्ही त्याला रिमूव्ह नाही करत आहे, तोच डाग तुम्ही पुढच्या जन्मामध्ये घेऊन जाता आणि त्याचे जे इफेक्ट असतात ते खूप रॉंग येतात. जसं की एखाद्या कपड्यावर डाग लागल्यानं तो चांगला दिसतो का? नाही. सेम या मनावर लागलेले डाग या जन्मात न धुता पुढच्या जन्मात जर घेऊन चाललो तर साहजिक आहे, जसं आपला कपडा चांगला दिसत नाही तसंच आपलं शरीर आणि आपलं मन जे असतं ते चांगलं राहत नाही पुढच्या जन्मात. आय होप की नाही तुम्हाला आवडलं असेल. एक एक वाक्य जाता जाता तुम्हाला सांगून जातो की प्युरिटी ऑफ माइंड इज अ रिअल ब्युटी. स्पेशली स्त्रियांसाठी सांगत आहे. ओके, पुरुषांसाठी पण आहे, परंतु स्त्रियांसाठी सांगत आहे की म्हणूनच भगवान बुद्धांनी ते शील दिलेले, नच्च गीत वादित मालागंध विलेपन धारण मंडन विसुख दर्शन. ओके, यामुळे तुमची मनाची सुंदरता वाढणार आहे. डान्स करणं, गाणे म्हणणं, त्याच्यानंतर ओके, मीनाचा प्रश्न होता कालचा, स्किल. ओके, मी थोडस जास्त डिगॉटरी शब्द वापरतो त्याच्यासाठी. घाण उचलणं जे आहे, घाण उचलणं ही स्किल तुम्ही डेव्हलपही केली तरी तुमच्या जीवनामध्ये दुर्गंधीच राहणार. Okay? तर हे जे काही आहे हे एंटरटेनमेंट जे आहे हे आपल्या लस्ट, आपली वासना, त्यानंतर आपले जे डिल्युजन आहे, मोह आहे, हे याला वाढवतं. ओके, तर हे कसं आहे, हे घाण जमा करण्यासारखं आहे. तुम्ही कितीही स्किलफुल व्हा घाण जमा करण्यामध्ये, दॅट्स नॉट गुड. तर त्याच्यामुळं या जीवनामध्ये तर त्या घाणीमुळे स्वतःच्या मनावर डाग लागतीलच लागतील. परंतु ते जर आपण रिमूव्ह नाही करू शकलो, ते केव्हा रिमूव्ह होते? ज्या वेळेस तुम्ही स्वतःपत्ती फल प्राप्त करता, त्याच वेळेस ते स्टेन रिमूव्ह म्हणजे इतके रिमूव्ह होतील, थोडेसे दिसतील. जसं की आपण चांगलं साफ करतो आणि त्या डागाला रिमूव्ह करत 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 थोडासा डाग तो कुठेतरी राहतो, असे अस्पष्ट चित्र राहतं. तसंच ज्यावेळेस तुम्ही स्वतःपत्ती मग आणि फल प्राप्त करसाल त्यावेळेस हे जे डाग तुमच्या जीवनामध्ये लागलेले आहेत अकुशल कर्मामुळे, ते ऑटोमॅटिकली अस्पष्ट व्हायला सुरुवात होतात. आणि हळूहळू हळू जसं जसं तुम्ही स्वतःपन्न सकदागामी अनागामी आणि ज्यावेळेस अनंत होसाल त्यावेळेस तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल तो डाग. ते म्हणून या जीवनामधले हे जे डाग आहे ते कधीही लावून घेऊ नका. आणि हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी, स्पेशली ही जी गाथा होती स्त्रियांसाठी होती, स्वतःला ब्युटिफाय करण्यामध्ये वेळ नका गमवू. ओके, मनाची जी पवित्रता आहे, मनाची सुंदरताच हे खरी सुंदरता आहे. मनाची पवित्रता ही खरी सुंदरता आहे. तर त्याला जास्त सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. ते सुंदर कसं बनणार? शिलानं त्याला अलंकारित करा. मनाच्या सुंदरतेला शिलाचं आभूषण द्या. मनाच्या सुंदरतेला जागरूकतेचं आभूषण द्या. मनाच्या सुंदरतेला समाधीचं आभूषण द्या. त्यावेळेस जी सुंदरता असेल त्यावेळेस कुठं तुम्ही महामाया, विशाखा, ह्या ज्या सुंदर स्त्रिया होत्या त्या काळच्या त्यासारख्या बनसाल. ओके, आय होप हे सगळ्यांना समजलं असेल. आणि जर यामधून कोणी दुःख झालं असेल तर माफ करा.